मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात, तू कशाला रे लोकसभेला वहिनीच्या प्रचाराला आला? त्याच्यामुळं तुला आता बघ विधानसभेत काय होते. जे व्हायचे ते होईल. मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे. सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता नाही. आणि माझी विनंती आपल्याला, आपल्यापैकी कुणी नाही नसणारच, पण हो हे सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. मोजावी लागली तरी बेहतर, त्याला कमीपणा नाही. त्याचा राग धरला. जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत, आदिती माया, मैं खुद गब्बर है, वळसे पाटील साहेब आहेत, यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती. पण पडलं कोणीच नाही. तुम्ही लाखभर मतांना आलात, मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं लागायला की काय असं मला वाटायला लागले. पण ही वस्तुस्थिती आहे. काही जणांनी आता खरं खरं उघडं पडलंय. पण दादा एक निश्चित सांगतो, माझ्यावर तुम्ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली, तो काळ तुम्ही बघितला की एक विरोधी पक्ष नेता सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही मुद्द्यावरती खाली वाकवू शकतो. तुमच्या डोळ्याने तुम्ही ते पाहिलं. सामाजिक न्याय मंत्री पद दिलं, मी म्हणत नाही की तो माझ्यावर अन्याय होता, तोही मी न्याय म्हणून स्वीकारला. आणि एवढे चांगले निर्णय घेतले की शेवटी तुम्ही मला म्हणायला लागलात की अरे हे सामाजिक न्याय विभाग जास्त पळवू नको, कारण ते विभाग जास्त पळाला की सरकारला सुद्धा त्या स्पीडनं पळवावं लागतं. इकडे 1,00,000-2 लाखाचा एखादी योजना विद्यार्थ्यांना काढली की इकडे अनेक विभागाच्या त्या